काही सामाजिक काम करायचं असलं तर काय करू शकता? म्हणजे कोण? आम्ही संस्था काही राबवायचं आरोग्याविषयी, शैक्षणिक आहे, सामाजिक आहे. ते करताय ना, आरोग्य रस्ते अजून ते पण आहेत. अजून गावातून जे गटर आहेत ना हम्म. ते पण बांधू शकता. त्याच्यानंतर अजून एखादं झाड म्हणजे जंगलात रोप लावले ना ते पण लावू शकता असं. अजून म्हणजे घरगुती गॅस. रोजगाराच्या बाबतीत काय काय करता येईल तुमच्या गावासाठी साधारण काय? रोजगारा बाबतीत रोडचं करावं पण लागेल. रोड आणि रोजगार गावातल्या गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी असं काय करता येईल साधारणतः? गावातले रोजगार हे पण करावं लागतील ना. करंडे बनवायला त्याला काय सांगतात ते एखादा शेळी जास्त असले ना ते पण करू शकतात. मच्छीचं पालन करतात. शेततळे खणून आणि त्याला मच्छी टाकून ते पण करता येतं असं. ते करू शकतात. हा करू शकतात. पण त्याला गावाचा सहभाग हवा की नाही? पाहिजे ना. पण गावाचा सहभाग राहील तर काही नाही. पण त्याला माणूस भांडणारा पाहिजे. सगळ्या स्कीमी किंवा ते जे तळ खोदलं आणि त्यात मच्छी आणून सोडणे हे मार्गदर्शन पण पाहिजे ना. मग ते करणार ना. पण जी केल्यानंतर त्याची देखरेख त्यातले जे आहे उत्पादन ते सर्व तुम्ही मिळून व्यवस्थित घेऊ शकतील का असं आम्हाला ते महत्वाचं नाही. त्याच्यातला जे मग त्याच्यातला काय रस येतो ना ते त्यांना मग समजणार असं करू शकतील ना. करू शकतील. याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकतो आपण? त्यांचं कोंबड्यांचं पण करू शकतील ते. कोंबड्यांचं कोंबडी म्हैशी भेटले ना त्याचं दूध पण काढू विकू शकतात. बरोबर ना. आणि विकायला पण मार्केट आहे त्यांना आहे ना. समोर आहे म्हणजे सायवन कासा समोर आहे. आणि हा मार्केट भरपूर आहे. हवे आहे ना त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. साधारण आम्ही गावात जर म्हशी दिल्या 2 तर त्यांची देखरेख व्यवस्थित करू शकतील आणि सांभाळू शकतील काय? हो ना. 100% खाद्य पण भरपूर आमच्याकडे असतं. आता काही ठिकाणी विचारलं तर खाद्य नाही असं सांगतात. त्याच्यामुळे आम्ही म्हशी पाळत नाही. तसं नाही. म्हणजे ज्याचा ते माहित नसतं ना ते म्हशीमुळे काय म्हणजे कशासाठी आहे ते दूध कसा काढावा त्यांना माहित नसतं. मग त्यांना समजा यांच्याकडे खाद्य नाही असतं. आमच्याकडे कसं जे शेती करतो आम्ही त्यांचं पावली असतो आणि नागली करतात त्यांची पण ते खाल्ले दांड असतात. आणि उडीद पिकवतो त्यांची पण दांड असतात. तूर किंवा ज्वारी त्यांचे पण ते छाट असतात. ते गोळा करतो आम्ही ना त्याच्यामुळे ते खाद्य त्याला तयार होतात म्हैशीला. त्याच्यामुळं पण मेन गोष्ट कसं असतं ते म्हैशी भेटायला फार मुश्किल असतं. आपण प्रकल्प पण करायला जातो ना ते प्रकरण करतो आपण जे दारिशे खाली असतील ना त्यांच्याकडून ते करून घेतो. पण जेव्हा ते मजूर करतात आणि त्यांचं ते हे करून जातात मग साहेब लोक. आणि साहेब लोक पण ते घेतात ना पैसे. साहेब लोक पण ते कसं सगळे साहेब लोक आता खिशाला काही टाकल्याशिवाय काम होत नाही. त्याच्यामुळे लोक गरीब असतात. ते दारिद्र्याची खाली असतात. त्यांच्याकडे पैसे नसतात. रोजगारासाठी तिकडं मुंबईला जावं लागतं ना. तिकडून करून आणतात ना मग त्याच्यासाठी ते साहेब लोकांना देत नाही पैसे. त्याच्यामुळे जी किंवा आम्ही हे करतो ना अर्ज भरतो ते मजूर होत नाही. कारण कसं त्याच्या साहेबांना भेटत नाही पैसे. मग ती मजूर होत नाही ना ते तिकडे येत नाही. असं नाही तर म्हशीसाठी पण लोकांनी केलेले बरे. आणि असं म्हणजे कोणी एखादं समस्येवाले असतील किंवा चांगला कार्यकर्ता असेल आणि त्यांनी करून दिलं तर लोक करू शकतील. असं म्हणजे गावाच्या गावात रोजगार पण भेटू शकेल त्यांना. पण असा माणूस हे पाहिजे. आणि अजून त्यांनी सोडून दिलं नाही पाहिजे. ते महत्वाच्या गोष्टी. त्यांनी पण सोडून दिलं आणि त्याला पण ओळखत नसतो आम्ही ना ते कुठे असतील ते पण नाही. मग ते पण लोक हे करतील असं म्हणजे तिकडला पण जाईल आणि इकडला पण जाईल नाही ते पण हे वाट लागून जाईल असं. म्हणजे हे पण मेन गोष्ट आहे. तसेच लोक म्हणजे 100% बक्षी 50 लोक तर करतील ना. सर्वच तर नाही करतील पण ते 50% तर करू शकतील असं.
सगळेच अजून शिवण यंत्र ते शिलाई मशीन असतील ना ते पण करू शकतील व्यवसाय. ते पण आता भरपूर म्हणजे त्याच्यासाठी हे आहे.